नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? आशा करतो की तुम्ही सर्व टवटवीत असाल. मित्रांनो, आज आपण एक्सप्लोर करणार आहोत एका मॉलला, ज्याचं नाव आहे फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम. मित्रांनो, हा मॉल पुण्यामधील वाकड या ठिकाणी आहे. तर मग जास्त वेळ न दवडता निघूया आपण मॉलकडे. फिनिक्स मॉल ऑफ मिलेनियम वाकडमध्ये पुणे बँगलोर हायवेच्या अतिशय जवळ आहे. या मॉलचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेलच. तसेच मॅपचा यूज करून पण आपण या ठिकाणी येऊ शकतो. मॉलच्या बॅक साईडला आपण आलो आहोत. येथून आपल्याला पार्किंगची एंट्री भेटते. हे पाहू शकता, अप्पर आणि लोअर साईडला 4 व्हीलर्स पार्क केलेले आहेत. हे तर मी पहिल्यांदाच पाहिलं आहे मित्रांनो. सोबतच आपल्याला 2 व्हीलरची पार्किंग भेटते. तर मित्रांनो, आम्ही या फिनिक्स मॉल ऑफ मिलेनियमला पोहोचलेलो आहोत आणि हे जो मॉल आहे तो सकाळी 11 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत ओपन असतो आणि जे वीकचे 7 दिवस असतात ते 7ही दिवस हा मॉल ओपन असतो. ॲक्च्युली मित्रांनो, आता सध्या मी खालीच आहे आणि खालच्या परिसरामध्ये आहे. या ठिकाणी फार छान डेकोरेशन वगैरे आणि तसंच फाउंटन वगैरे पण आहे आणि फार मस्त गार्डन आहे मित्रांनो. एकदम अशी हिरवळ आहे म्हणसाल, झाडाझुडपांची हिरवळ. हिरवळ आहे म्हणसाल की बघायचं कामच नाही, फार छान. आणि चला मग आपण आता एंट्री करूयात आतमध्ये. मॉलमध्ये एंट्री करताच सुंदर असं एक लाइटनिंग झुंबर आपल्याला पाहायला भेटते. मॉलची जी एंट्री आहे ती यूजी फ्लोअरला म्हणजेच अप्पर ग्राउंड फ्लोअरला होते. जसं आपण इथून पुढे जाऊ तसं आपल्याला एक डॅशबोर्ड पाहायला भेटतो आणि त्या डॅशबोर्डवरती कोणते शॉप्स आहेत, कोणत्या फ्लोअरला ते शॉप्स आहेत याबद्दलची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यामुळे मॉलचा हा प्रवास आपला सोयीस्कर होतो. पाहू शकता तुम्ही कोणत्या फ्लोअरला कोणते शॉप्स आहेत याबद्दलची पूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो. सोबतच आपलं लक्ष वेधून घेणारं असं एक मोठं डेकोरेशन आपल्याला पाहायला भेटतं. डेकोरेशनमध्ये आपल्याला ट्रँग्युलर फॉर्ममध्ये काही स्ट्रक्चर पाहायला भेटतात. सोबतच वेगवेगळी ॲनिमेशन दाखवणारं एक मोठी LED पण दिसते. असं हे बलाढ्य डेकोरेशन पाहून माणूस थक्क होऊन जातो मित्रांनो. मित्रांनो, यात जे येलो हायलाइटेड आहे ते डिनोट करतं की आपण कोणत्या फ्लोअरला आहोत. तर पाहू शकता तुम्ही, आपण यूजी फ्लोअरला आहोत. तसं तर भरपूर पॉप्युलर ब्रँड्सची नावं आपण ऐकली असतील, पण काहींची ऐकली पण नसतील. चला तर मग आपण ते पण पाहूया. हा सीन पहा मित्रांनो, जणू काही पाण्यातल्या शेवाळ्यासारखं दिसतं. हे ना मित्रांनो पूर्ण ग्लासने बनलेलं आहे ॲक्च्युली. अच्छा, इकडच्या साईडला पण आहे. हां, पण हे मात्र फार नरबड दिसतंय मित्रांनो. अगोदरचं चांगलं खात्यापित्या खर्च होतं बरं का. तुम्हाला काय वाटतं? ग्रीन थीमचा वापर फार छान पद्धतीने केलेला आहे या ठिकाणी. प्रत्येक फ्लोअरला तुम्हाला अशा प्रकारचे सेल्फी बूथ दिसतं, ज्या ठिकाणी लोक सेल्फी काढायला येतात आणि या ठिकाणी फार गर्दी असते मित्रांनो. सध्या आपण मॉलच्या फर्स्ट फ्लोअरला आहोत. मॉलची लेंथ पाहूनच तुम्हाला अंदाजा लागला असेल की मॉल किती मोठा आहे. जवळजवळ 95% वरती मॉलमध्ये शॉप्स ओपन झालेले आहेत. मित्रांनो, मॉलला गोल्डन पट्ट्यांची थीम दिलेली आहे, जी की लोकांचं लक्ष फार आकर्षित करते आणि सोबतच इथलं POP आणि इंटेरियर पाहून मॉल सोडावासा वाटत नाही.
हे पाहू शकता तुम्ही डान्सिंग गर्ल्स, तिघं पण आपल्याच धुंदीमध्ये नाचत आहेत. मला तर फार आवडल्या. अहो पोरींचा डान्स हो. ज्याप्रमाणे आपण खालच्या फ्लोअरला ट्रायंग्युलर स्ट्रक्चर्स पाहिली होती, त्याचप्रमाणे या फ्लोअरला मात्र स्टोनची स्ट्रक्चर पाहायला भेटतात. किती सुंदर आहे आपण पाहू शकता. हे पहा मित्रांनो, या ठिकाणी ना भरपूर वेगवेगळे स्टॅच्यूज पाहायला भेटतात. हे 5 स्टॅच्यूज आहेत आणि नंतर पुन्हा एक मधल्या साईडला एक मोठा स्टॅच्यू आहे. याचा अर्थ मला तर समजलेला नाही आहे. जर का तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा. या ज्या LED दिसत आहेत त्या पायऱ्यांना मात्र 4 चांद लावतात. त्यामुळे पायऱ्यांची चांगली शोभा वाढते आणि या पायऱ्या आपल्याला सरळ फूड कोर्टकडे नेतात, ज्याचं नाव आहे ओएसिस फूड कोर्ट. तर मित्रांनो, मी सध्या 3rd फ्लोअरला आहे या मॉलच्या. ॲक्च्युली मला असं वाटतं की या मॉलमध्ये 3rd फ्लोअर इज द बेस्ट फ्लोअर, कारण की या 3rd फ्लोअरवरती आपल्याला फूड कोर्ट भेटतं. तसंच मूवीज पाहण्यासाठी आयनॉक्स पण आहे, तसंच फन सिटी आहे, टाईम झोन आहे. म्हणजे खा प्या आणि मजा करा अशा प्रकारची या ठिकाणी सिच्युएशन आहे मित्रांनो. आणि हां, तर मागच्या वेळेस मी ना फन सिटीमध्ये आलो होतो माझ्या फॅमिलीसोबत. मग त्याच्या काही क्लिप्स पण आहेत, एंटरटेनिंग आहेत, ते तुम्ही 100% बघा. मी या व्हिडिओमध्ये पण टाकेल ते. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते पण आपण थोडं करून एक्सप्लोअर करूयात. मग चला तर मग निघूया. फूड कोर्टचा एरिया तर फार मोठा आहे, तुम्ही पाहू शकता. भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स या ठिकाणी लागलेले आहेत. काय खाऊ आणि काय नको असं मला झालेलं आहे खरं तर. पण पहिल्यांदा ऑर्डर वगैरे द्यावी लागेल, मग नंतर वेटिंगसाठी थांबावं लागेल आणि नंतर पुन्हा मग आपल्याला मेनू ताटामध्ये येणार. हाँ, ते तर आहे, रूल्स आहेत, फॉलो तर करावे लागतील. कुछ पाने के लिए कुछ खोना तो पडता है ना भाई. ठीक आहे, आपण ऑर्डर देऊ, थोडंफार काहीतरी खाऊ आणि मग निघू. तर मित्रांनो, या फूड कोर्टला पाहून मला एक छोटासा किस्सा आठवतो. ॲक्च्युली ज्यावेळेस मी पुण्यामध्ये फर्स्ट टाईम आलो होतो ना, तर त्यावेळेला काय झालं होतं की माझ्यासाठी मॉल हा नवीनच होता आणि त्यावेळेस मी पिझ्झा बर्गर वगैरे अशा गोष्टी काही खात नव्हतो. त्याच्यामुळं मग मी फूड कोर्टमध्ये आलो आणि मग त्यावेळेस एक छोटीशी आपली भेळ मागवली. बाकी घरातली जी मंडळी होती त्या लोकांनी मात्र सँडविच पिझ्झा वगैरे मागवलं. पण मी त्यांना सक्त सांगितलं की बाबांनो, बिल मात्र मी देणार, प्रश्नच नाही. मला वाटलं आपलं असणार, किती असणार खर्च ना, असं आहे. मग चला तर मग बघितलं, भेळ वगैरे दिसली. चुकून माझी नजर प्राईजकडे गेली. त्यावेळेस मला समजलं की बाबा भेळचा जो प्राईज होता ते 80 रुपये होता. त्यावेळेस मी विचार केला, बापरे, आपल्या गावाकडं तर 80 रुपयामध्ये 4-5 जण भेळ खाऊन निघतात, पण इथं मात्र एकाचीच भेळ 80 रुपये. कसं होणार बघा. त्यावेळेस मात्र मलाच वाटू लागलं की बापरे, कशाला मी बोललो यांना, मी माझं पैसे देतो म्हणून वगैरे. पण ठीक आहे, पण आता काय. त्यावेळेस मग मला 800 रुपयाचा चुना लागला. पण त्यानंतर मी ठरवलं की अगोदर प्राईस पाहायची आणि नंतरच बोलायचं.
अरे भाई एक मिनिट जाऊ दे हा एक नंबर पेट्रोल घे जाऊ दे भाई भाई पळा उई बाप रे बाप फिनिश आपण एक नंबर. लाइटनिंग फाउंटन मित्रांनो, खास हा व्ह्यू पाहण्यासाठी आपण खाली आलो आहोत. पाहू शकता तुम्ही किती सुंदर व्ह्यू दिसत आहे हा. तर मित्रांनो, शक्य होईल तेवढ्या चांगल्या पद्धतीने मी या मॉलला एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हा मॉल कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही स्वतः पण या आणि तुमच्या फॅमिलीला पण आणा, कारण की मॉलच आहे एवढा मस्त, एकदम छान असं हिरवळ वातावरण आहे डेकोरेशनचं. सो तुम्ही नक्की या आणि हां, लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट वगैरे जे काही तुम्हाला करायचं ते करा. आणि सोबतच अजून एक कमेंट मला पाहिजे, पाठीमागच्या 3 पोरी कशा दिसत आहेत नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.